नमस्कार मित्रांनो, गिर्यारोहकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आपला लिंगाणा किल्ला तुम्ही माझ्या समोर पाहत आहेत. तर लिंगाणा किल्ल्यावरती आपण आल्यानंतर आजच रायगड आहे मित्रांनो, आणि रायगडाच्या शेजारी जो दिसतोय आपल्याला तो छोटासा, तो आपला लिंगाणा आहे मित्रांनो. तर आपल्याला लिंगाणाच्या समोर म्हणजे चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो, आज आपण एक अनोख्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जाणार आहेत मित्रांनो. तर आज आपण जिथं जाणार आहे तिथं स्टे करणार आहेत मित्रांनो. ते ठिकाण म्हणजे आपल्या लिंगाणा किल्ला आणि रायगड किल्ला, जिथून आपल्याला स्पष्टपणे पाहता येतो किंवा दिवस उगवता आणि मावळता जो आपल्याला पाहायचा आहे त्या तिथं आपल्याला जायचं आहे मित्रांनो. तर जाण्याच्या आधी आपल्याला जे जे सामान लागणार आहे ते सामानाचं मी तुम्हाला एक थोडक्यात वर्गीकरण किंवा थोडक्यात सगळ्या गोष्टी दाखवतो. कारण ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याबरोबर हे सगळं साहित्य सोबत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तुम्हाला एका मिनिटात मी दाखवतो. हे तुम्ही बघू शकताय, हा आपला टेंट आहे. ह्या टेंटमध्ये कमीत कमी 4 माणसं स्टे करू शकतात. तर टेंट वगैरे लागणार आहे आपल्याला मित्रांनो. एक टेंट सोबत घेतलाय. टेंट बरोबर आपण हे आपल्या बरोबर एक घोंगडे घेतले. तर घोंगडीचं महत्व मित्रांनो, जी की आपलं घोंगडा आहे ह्याचं महत्व थंडीत किंवा पावसाळ्यात जिथं आपण सह्याद्री जातो त्यावेळेस ह्याचं खूप महत्व आहे. त्याच्यामुळं हे पण मी जेव्हा पण बाहेर जातो त्यावेळेस ह्याला सोबत घेऊन जातो मित्रांनो. हे घोंगडे घेतले आणि एक शाल एक घेतले, कारण थंडीचे दिवस खूप आहेत. ह्या गोष्टी घेतलेत. आणि बघू शकता संध्याकाळी आपल्याला थांबायचं म्हणलं जेवण वगैरे बनवायसाठी ही सगळी भांडी वगैरे घेतले, चाकू वगैरे घेतले जी की आपल्याला भाजी वगैरे कट करता येईल. तर लायटर वगैरे सगळे घेतले. आणि मित्रांनो, ह्यात भाकरी घेतलीत. भाकरी आपल्या ज्वारीची जी भाकरी असते ना, ती भाकरी सोबत घेतलीत घरून जातानाच. तर ती भाकरी आपल्याला संध्याकाळी लागणार आहे. आणि भाजी वगैरे आम्ही तिथे गेल्यानंतर बनवणार आहे. आणि हे स्टोव वगैरे घेतलाय. जर स्टोवची गरज लागली तर स्टोव वापरू नका. तिथं लाकडं वगैरे भेटली तर ती लाकडं वापरायची आपल्याला. आणि ह्याच्यात भाजी वगैरे थोडीफार घेतली आहे मित्रांनो. आणि ही आपली बॅग आहे. बॅगेत आपल्या ही सगळं मटेरियल भरायचंय. तर मित्रांनो, हे जेव्हा पण तुम्ही जाल स्टे करताना ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही काळजीपूर्वक एकदा बघायचं काय राहिले का नाही, सगळं चेक करून नंतरच आपल्याला पुढे निघायचंय मित्रांनो. तर मित्रांनो, सगळं सामान घेतलं आणि ते व्यवस्थित गाडीवरती बांधून घेतलं. तर मित्रांनो, आपल्या ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील करायला व्हिडिओ विसरू नका मित्रांनो. तर आपल्याला ज्यावेळेस आपण जातो रायलिंग पठाराकडे आपल्याला नसरापूरवरून देखील जाता येतं, जो की सातारा हायवेवरती आहे. आणि दुसरा म्हणजे वेल्हे, जे आपल्या पाबे घाटातनं देखील जाता येतं. तर आम्ही पाबे घाटातनं गेलो होतो मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, आपण वेल्ह्याच्या समोर आलो. वेल्ह्याच्या समोर आल्यानंतर आपल्याला एक डॅम लागला. त्या डॅमचं नाव मित्रांनो गुंजावणी डॅम आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय. तर असला अप्रतिम नजारा दिसायला लागलाय की एक नंबर दिसत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला इथून मित्रांनो असला स्पष्ट आणि अप्रतिम दिसते. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय. इथून मित्रांनो आपल्याला बघायला गेलं तर झुंजार माची पण स्पष्टपणे दिसते. आणि इकडं तुम्ही बघायला गेलं ह्या साईडला तर इथून तुम्ही बघितलं तर तुम्हाला आपली बुदलामाची पण दिसते मित्रांनो. आपण जेव्हा हारपूड गावातून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एका ठिकाणाहून राईट टर्न घ्यावा लागतो. त्या राईट टर्नवरून आपण सिंगापूर आणि मोहरी गावाकडे जाऊ शकतो मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, जस्ट आपण वेल्ह्यातून निघालो होतो. वेल्ह्या गावाच्या शेजारी आपल्याला एक डॅम लागला. डॅमच्या शेजारी आपण थांबून बघितलं की आपण जो आपला तोरणा किल्ला आहे, तोरणा किल्ल्याच्या आपण त्या साईडला होतो. नंतर तोरणा किल्ल्याचा जी आपली बुदलामाचीच्या ह्या साईडला आपण आलो. आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जो मडेघाट आहे, मडेघाट आपल्याला तुम्ही पाहू शकता. मडेघाटचा रस्ता आपल्याला, हा रस्ता जो आहे तो मडेघाटला जातो तुम्ही पाहू शकता. आणि हा जो रस्ता आहे जिकडे आपल्याला आज जायचं आहे तो रस्ता आपला मोहरी गाव म्हणजेच आपलं सिंगापूर मोहरी गाव जे आहे ते ह्या साईडला लागतं मित्रांनो. आणि तिथूनच आपल्याला लिंगाणा किल्ल्याकडे जाता येतं. मोहरी गावातनं जे आपले रायलिंग पठार आहे त्या रायलिंग पठाराकडे आपल्याला इथूनच पोहोचता येते मित्रांनो. संध्याकाळचे 6 वाजत आलेत. 6 वाजता जस्ट आम्ही इथं पोचलोत म्हणजे आणि बरंच लांब आहे पुढे म्हणजे आणि काय आम्हाला अर्धा तास लागून जाताना. पण दिवस मावळत आलाय आणि दिवस आपण तुम्ही बघू शकताय आपला दुर्गेश्वर रायगडाच्या पाठीमागे आपल्याला दिवस मावळताना दिसतोय. आणि इकडे छोटासा लिंगाणा दिसतोय तुम्ही बघू शकताय. हा जो मोठा डोंगर आपल्याला दिसतोय तर तो डोंगर आपला दुर्गेश्वर रायगड आहे मित्रांनो. आणि रायगडाच्या शेजारी जो दिसतोय आपल्याला तो छोटासा
तो आपला लिंगाणा आहे मित्रांनो. तर आपल्याला लिंगाणाच्या समोर म्हणजे बरोबर त्याच्या समोरचं जे पठार आहे त्या पठारावरती पोचायचं आहे. तर पोचता पोचता रस्त्यात आता आम्हाला अंधार झाला आहे किंवा थोड्या वेळानं अंधार होईल. तर लवकर आम्ही आल्यामुळं आम्ही आता इथूनच आता स्पष्ट दिसतंय, कारण की थोड्या वेळानं दिवस मावळल्यानंतर आपल्याला काही दिसणार नाही. त्यामुळं आता आम्ही एका जागेवर थांबून तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. सकाळी गेलं खूप सुंदर असं दिवस मावळताचं आम्ही दृश्य पाहिलं मित्रांनो, कारण की आम्हाला अंधार तर खूपच झाला होता. आणि तसंच आम्ही पुढे पोचलो, कारण उशीर झाल्यामुळे आम्ही सिंगापूर फाट्यावर थांबलो ना. जिथं लोलर दिसतोय तुम्हाला त्या लोलरपासून खाली जायला आपल्याला सिंगापूरला रस्ता भेटतो आणि सरळ आपल्याला मोहरी गावात जायला रस्ता भेटतो मित्रांनो. हा खडतर रस्ता जी ऑफ रायडिंगची मजा होती मित्रांनो, त्या ऑफ रायडिंगची मजा गाडी चालवताना मी घेतली आणि समोर आम्ही मोहरी गावात पोचलो मित्रांनो. मोहरी गावात पोचल्यानंतर खूपच अंधार झाला होता आणि दिवस पूर्णपणे मावळा होता. पण एका ठिकाणी आभाळाची अशी छटा तयार झाली होती, त्याचा कलर एकदम असा वेगळा दिसत होता मित्रांनो. आणि रात्रीच्या प्रवासात आम्हाला खूप काही वेगळा अनुभव येत होता. आणि एक मुंबईवरनं मुलं आली होती, त्यांच्याबरोबर ते एक 7-8 जण होते, त्यांच्याबरोबर आम्ही पण प्रवास करायला सुरुवात केली. त्याच्यामुळं आमची थोडीफार भीती ही कमी झाली, कारण की आम्ही 10 जण झालो होतो आणि त्यामध्ये आमचा रात्रीचा ॲडव्हेंचर प्रवास चालू होता मित्रांनो. मी आणि माझा मित्र खुश होतो, कारण की ते 7-8 जण आम्हाला भेटले. ते थोडे पुढे होते, परंतु सोबत आवाज वगैरे येतो त्याच्यामुळं आम्हाला काही वाटलं नाही. पूर्णपणे रात्रीचा हे ॲडव्हेंचर ट्रेक एक वेगळाच अनुभव आम्हाला देत होता मित्रांनो. आणि त्यात आम्हाला खूप भारी वाटत होतं. आणि वेल्हेहून येताना एक 5 लिटरची बिस्लरी आम्हाला भेटली नाही, त्यामुळे हे कॅन्ड आम्ही भरून घेतलं होतं मित्रांनो. तर आम्ही जस्ट पोचलो लिंगाण्याच्या समोर. पोचल्यानंतर जे आपलं पठार होतं त्या पठाराच्या समोर पोचल्यानंतर लिंगाणा काही रात्रीच्या अंधारात स्पष्टपणे काही दिसत नव्हता मित्रांनो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही आमचा टेंट खोलला आणि त्या जोडण्याचं काम करू लागलो. आणि बोराड्याच्या नाळेतनं काही मुंबईवरनं मुलं आली होती मित्रांनो. त्या मुलांनी पण आम्हाला अशी भरपूर मदत केली, दादा चला आपण टेंट लावू लागतो हे ते. म्हणजे तिथं सगळे आलेले ग्रुप एकदम 100 बडकर एक होते. 10-12 टेंट होते. काही पोरं कोल्हापूरहून आले होते, काही मुंबईवरून आले होते आणि आम्ही दोघं पुण्यावरनं. असं बरीच लोक आली होती तिथं त्या दिवशी रात्री. आणि दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळं सॅटर्डेला रात्री पूर्णपणे आली होती मुलं. पण हे बोराड्याच्या नाळेतनं जी पोरं आली होती त्यांना खूप चालावं लागतं मित्रांनो. आणि चालल्यामुळे हे होते. आणि आमचा टेंट पूर्णपणे टाकून असा एकदम मस्त झाला टाकल्यानंतर. आणि सगळं सामान वगैरे आवरून आम्ही ठेवलं त्यात. आणि थोड्या वेळ बाहेरच्या पोरांबरोबर सगळ्यांची गाठ वगैरे घेऊन आलो. आणि नंतर आपला लिंगाण्यावरती म्हणजे रायलिंग पठार आहे तिथं बसलो होतो. तर यातना आपल्याला एक मुंबईची गँग भेटली आहे मित्रांनो. हे मुंबईचे दादा आहेत, आमच्या सोबतच आलेत. तर आम्ही बसलो होतो, तर आम्ही कॉफी बनवत होतो. तर त्यांच्या टेंटमधनं आम्हाला हे काय फूड काय बनवलंय काय माहिती नाही, पण भारी आहे. चायनीज बी आहे म्हणत असला पण मस्त लागायला. हा मंचुरन आहे मंचुरन. सह्याद्रीच्या कुशीत राहून एके ठिकाणी असा अनुभव मित्रांनो खूपच कमी लोकांना असतो. पुढे आपला लिंगाणा होता आणि लिंगाण्याच्या समोर आम्ही टेंट टाकला होता. आणि टेंटमध्ये आमचं भाजी बनवायचं काम चालू होतं मित्रांनो. कारण की सह्याद्रीत आल्यानंतर जे हे इन्व्हायरमेंट आहे त्या इन्व्हायरमेंटमध्ये ही अशा गोष्टी करणं खरंच मनाला भावून जातं मित्रांनो. तर खरंच भारी वाटत होतं. आणि आसपासची पोरं पण स्वयंपाक वगैरे बनवत होती, कोण भात बनवत होतं, कोण भाजी बनवत होतं. असलं भारी वातावरण होतं मित्रांनो तिथे गेल्यानंतर. खरंच भारी वाटत होतं. आणि आम्ही पूर्णपणे सकाळपासून जे जे काही आणलं होतं ते घेतलं आणि त्या सगळ्या गोष्टींची आम्ही भाजी बनवायला चालू केली होती मित्रांनो. आणि वातावरण पुढचं हवा वारं आणि हा मुंबईचा एक आलेला मित्र, आम्ही सगळेजण ह्यांचं नाव पाटील होतं. पाटील मित्रांनो अशा तऱ्हेने आपली भाजी वगैरे तयार झाली आहे. समोर लिंगाणा आहे, लिंगाण्याच्या समोर आपला टेंट टाकलेला आहे. आणि ही तुम्हाला सकाळी दाखवलं होती मी, भाकरी आणली आहे घरनं. भाकरी ही भाकरी आणि बनवलेली बटाट्याची भाजी मला दाखवतो, थांबा दाखवतो तुम्हाला. भाकरी आणलेली दाखवतो. ही बघा भाकरी आणली आहे. ही आता आम्ही इथं बटाट्याची भाजी बनवली आहे. आणि हे आपले शेजारी मित्र होते मुंबईचे, त्यांनी आपल्यालाही भात दिलेला आहे मित्रांनो. तरी आम्ही आता मस्तपैकी जेवण करणार आहेत. जेवण केल्यानंतर परत भेटू.
तर मित्रांनो सकाळी 5:30च्या दरम्यान मी उठलो होतो आणि उठून जागा झालो आणि बाहेर जसा आलो तसा सुंदर असा आपल्याला लिंगाणा समोर दिसत होता मित्रांनो. आणि पुढे त्याच्या रायगड दिसत होता आणि रायगडवरचं जे जगदीश्वराचं मंदिर आहे आपलं, त्या जगदीश्वराच्या मंदिरावरची एक लाईट दुरून अशी टिमटमत इतकी भारी दिसत होती की खूपच सुंदर दिसत होती मित्रांनो. आणि एका बाजूनी सूर्य उगवता दिसत होता आणि त्याच्या छटा सोनेरी वेगळ्याच दिसत होत्या. सह्याद्रीतल्या या अनोखं दृश्य बघून मित्रांनो एक वेगळाच हर्ष वाटत होता, एक वेगळीच अनुभव किंवा इथं आल्यानंतर ह्याची एक वेगळी एनर्जी भेटत होती मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा मित्रांनो. तर आपण सध्या रायलिंगच्या पठारावर उभे आहेत मित्रांनो. तर रात्री आपण 7-7:30च्या सुमारास इथं आलो होतो. तर 7:30च्या सुमारास आल्यानंतर अंधार झाला होता खूप, दिवस अगदी मावळलाच होता. तर आपल्याला फक्त सूर्य उगवताना पाहिजे होता. तर ते व्हिडिओ मी आपल्या ह्याच्यात अपलोड केले आहे, व्हिडिओमध्ये टाकलेले आहे. तर ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि सध्या जी तुम्हाला दिसतंय ते वातावरण एकदम असं मस्तपैकी वातावरण झालं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो आपला स्वराज्याचं कारागृह होतं मित्रांनो. हे कारागृह ह्या लिंगाण्या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळत होतं मित्रांनो पहिला असताना. आणि त्याच्याबरोबर पाठीमागे तुम्ही बघितलं तर आपल्याला पलीकडे रायगड सध्या दिसतोय मित्रांनो. इथं रायगडच्या एकदम एक्झॅक्ट अलीकडल्या बाजूला आणि रायलिंग पठाराच्या दोघांच्या मध्ये फक्त एकच डोंगर आहे भला मोठा, त्याचं नाव मित्रांनो लिंगाणा असं आहे. गिर्यारोहकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आपला लिंगाणा किल्ला तुम्ही माझ्या समोर पाहत आहेत. तर लिंगाणा किल्ल्यावरती आपण आल्यानंतर आजच रविवार असल्यामुळं इकडं मुलं वगैरे रॅपलिंग करताना आपल्याला दिसत आहेत. आणि समोर आपला दिसतोय तो आपला राजबिंडा रायगड. आणि ह्या बाजूला बघितलं तर खालच्या बाजूनी जी मुलं येतात रायगडच्या बाजूनी, तर ह्या बोराड्याच्या नाळीतनं वरती येतात. आणि त्याच्या पलीकडं आपल्याला जी दिसते ती सिंगापूरची नाळ आहे. आणि त्याच्या पलीकडची जी दिसते आपल्याला ती आणखी एक नाळ आहे मित्रांनो. त्या नाळीतनं पण काही लोक वरती जातात, तुम्ही बघू शकताय. त्या नाळेलाच आगीची नाळ देखील म्हणलं जातं मित्रांनो. तर तुम्ही बघू शकताय पुढे रायगड दिसतोय आणि आपला हा लिंगाणा. आणि ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर आजच तर असा आपला सह्याद्री पण आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. ह्या ठिकाणाहून तुम्ही जर व्ह्यू बघितले एक तर एक व्ह्यू असे एक नंबर नजारे आपल्याला इथं आल्यानंतर दिसतात. आणि पावसाळ्यात तर ह्याचं रूप अगदी वेगळंच असतं.
तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण रात्री 7:30च्या दरम्यान ह्या बाजूने म्हणजे आपल्या समोर बघता त्या डोंगराच्या बाजूने आपल्याला मोहरी गावातनं यायला वाट मिळते आणि त्या नाळीतनं काही लोक वरती येतात. पलीकडे 1-2 नाळ आहेत ते मी मगाशी सांगितलं तसंच. तर तुम्ही पाहू शकता ही समुद्र ही जी सह्याद्रीची आपली जी डोंगर रांग आहे ती मित्रांनो खरंच भारी दिसते. ह्या बाजूला पण एकदम भारी दिसते आणि सकाळी सकाळी ह्या बाजूने एक दिवस उगवत होता मित्रांनो. ती व्हिडिओ मी त्यामध्ये टाकलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि ही तुम्ही बघा आणि ह्यानंतर आपल्याला हा सुंदर असा नजारा इथं आल्यानंतर बघायला मिळतो लिंगाण्याचा मित्रांनो. आणि लिंगाण्याच्या बरोबर समोर आपला रायगड देखील आपल्याला पाहायला मिळतो. असे बरेच सह्याद्रीतील डोंगर रांगा आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. तुम्ही बघू शकताय खरंच सुंदर असं दृश्य इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो, ते तुम्ही पाहू शकताय. मित्रांनो आजपर्यंत तर सह्याद्रीने मला कधी नाराज नाही केलेलं, कारण की जेव्हा पण मी गेलो त्यावेळेस सह्याद्रीनं मला असं वेगळंच रूप दाखवलं. त्याचा निरोप घेताना अंतकरण जड झालं होतं मित्रांनो, परंतु जावं तर लागणारच होतं. तर मित्रांनो मी पुढं जो आपला पूर्णपणे रस्ता आहे रात्री दाखवता आलेला नाही, तो रस्ता मी पूर्णपणे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा त्यामध्ये टाकलेला आहे. आणि गावात कशी स्थिती आहे हे देखील मी टाकलेलं आहे, ते तुम्ही संपूर्ण बघा. असताना आपल्याला एक अशी वनस्पती पाहायला मिळते. तर मित्रांनो हे वनस्पती तुम्ही बघताय म्हणजे हे जी झाड आहे ही ह्याला स्थानिकची लोक दातपडीचे झाड असं म्हणतात. कशाचे? दातपडीचे. तुम्ही जर चुकून ह्याची काडी वगैरे चावली किंवा हात वगैरे घातले तर दात पडण्याची 100% खात्री आहे, असे येथील स्थानिक लोक सांगतात मित्रांनो. रस्त्यात एक अनोखी गोष्ट दिसली आहे, ह्याच्या आधी मी इतकं फिरत असताना कधीच बघितलेलं नाही. आज मात्र बघतोय एक असंच झाड आहे मित्रांनो. त्या झाडाला वेगळ्याच प्रकारची फुलं आहेत, मी आजपर्यंत कधी बघितलेली नाही ती. जर तुम्हाला ही फुलं कशाची आहेत आणि का आहेत हे जर माहिती असलं तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकताय वेगवेगळाच कलर आहे ह्याचा. तर मित्रांनो रायलिंग पाटराकडे जात असताना मित्रांनो अशा खडतर रस्ता आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो. तर व्यवस्थित जाताना आणि ठिकठिकाणी तुम्ही बघू शकताय जाताना आपल्या निसर्गप्रेमींनी आपल्या दुर्गप्रेमींनी बऱ्याच ठिकाणी असे मार्क केलेत. ते मार्क लक्षात ठेवूनच तुम्ही मित्रांनो जावा, कारण की रस्ता म्हणजे वाटा अनेक आहेत. डोंगर आहे, डोंगरात वेगवेगळ्या वाटा पडलेल्या असतात. त्या वाटात तुम्ही बघू शकताय की आपल्या लक्षात येत नाही, परंतु ठिकठिकाणी आपल्याला ह्या प्रकारचे असे बाण, हे बघा हे बाण. आणि रात्री येत असाल तर रात्रीसाठी मित्रांनो ही रात्रीच्या अंधारात चमकणारी फीत आपल्या निसर्गप्रेमी किंवा दुर्गप्रेमींनी मित्रांनो इथं बांधलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार मित्रांनो, कारण की रात्रीच्या अंधारात तर इथं काही समजत नाही. दिवसा थोडं लक्षात येतं आहे परंतु रात्री काय लक्षात येत नाही. तर ही फीत लक्षात ठेवा, फिता लक्षात ठेवा आणि ॲरो लक्षात ठेवा मित्रांनो. रस्त्यात एके ठिकाणी एका मध्यंतरावर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचं जंगल पाहायला मिळतं. त्या जंगलातनंच रस्ता आहे, म्हणजे डोंगराच्या पोटाला उगवलेली जी झाडं झुडपं असतात मातीच्या ठिकाणी, अशा ठिकाणाहून आपला हा रस्ता जातो. आणि ठिकठिकाणी हे फीत तर तुम्ही बघताय बांधले. रायलिंग पठार हे सह्याद्रीतील एक निसर्गरम्य पठार आहे मित्रांनो, आणि हा एक ट्रेकिंग स्पॉट देखील खरंच भारी आहे. या पठाराचा ट्रेक मार्ग मोहरी गावातून सुरू होतो मित्रांनो. तर मित्रांनो मोहरी जे गाव आहे ते मोहरी गाव आपल्याला वेल्हे तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. तर ह्या गावाची ग्रामपंचायत हरपूड या ठिकाणी आहे मित्रांनो. ह्याच्या शेजारी सिंगापूर एक गाव लागतं मित्रांनो. तर एक 10-11 घराची ही एक वस्ती आहे मित्रांनो. लेकिन परंतु येथील लोक खूपच मायाळू आहेत. रात्री मी 6:30-7च्या सुमारास इथं पोहोचलो होतो. तर त्या मावशी मला म्हणल्या होत्या की आमची इथे गाडी लावून जावा, काही प्रॉब्लेम नाही, उद्या सकाळी या गाडी तुमची आहे तशी राहील. तर माझी गाडी वगैरे एकदम व्यवस्थित आणि सुखरूप आहे मित्रांनो. तर इथली माणसं खरंच मन मिळावं. आणि गावातील लोकांचं कसं असतंय मित्रांनो की ह्यांच्याकडे माणुसकी इतकी भरभरून आहे, पैसा खूप कमी आहे पण माणुसकी इतकी आहे मित्रांनो की खरंच
सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या एका घरामध्ये आम्ही पोचलो मित्रांनो, जिथं आपण गाडी लावली होती. तिथे एक चिमुकली छोटीशी मुलगी दिसली मित्रांनो. ती इतकी एके ठिकाणी मावशीच्या इथं आम्ही संध्याकाळी गाडी लावली होती मित्रांनो. तर ती गाडी घ्यायला आम्ही आलोत. रात्री मावशी म्हणले कुठं लावू नका, इथंच लावा. आणि आता आम्हाला मावशी चहा वगैरे करून द्यायला लागलेत. आता आम्ही चहा बी पिऊन निघणार आहेत मित्र. घ्या मावशी. या मावशीने आम्हाला कुठे गेल्या, मावशी दिसना गेल्यात. हा दिसल्या मावशीने आम्हाला चहा करून दिला मित्रांनो. आम्ही इथं आल्यावर मस्तपैकी आता डोंगराला चहा घेत होतो आम्ही. हॅलो म्हण, हॅलो. बॅग वगैरे पॅक करून झाली, परंतु मित्रांनो मोह काय आवरला नाही. त्या छोट्याशा 2 मुलांना एक राईड मारायची माझी इच्छा झाली. आणि ती छोटंसं जी मुलगी होती तिला तर खूपच म्हणजे रायडिंगची आवड होती असं वाटतंय मित्रांनो. कारण की ती छोटंसं चिमुकलं माझ्या गाडीवर बसलं आणि आम्ही त्यांचं पूर्णपणे गाव असं फिरून आलो गाडीवर. छोटंसंच गाव होतं मित्रांनो. जाऊन यायला काय लय वेळ लागला नाही, परंतु त्या मुलांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ते खरंच खूप भारी होतं मित्रांनो. आणि मला देखील खूप भारी वाटलं. आणि ज्या बाय बाय आता उतरत नाही. नको. गावातल्या लोकांची भेट वगैरे घेतली. जेवढे लोक दिसते त्यांच्या संग बोलून चालून मित्रांनो आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. जिथून खडतर रस्त्याने वरती गेलतो त्याच खडतर रस्त्याने परत माघारी उतरलो. जी लोक किल्ल्यावरती जाण्यासाठी आली होती मित्रांनो, त्यांच्या गाड्या इथं सिंगापूर पाटीवरती लावल्या होत्या आणि ती लोक इथूनच गेली होती. कारण की इथूनच रस्ता आहे त्या लिंगाणा किल्ल्यावरती जाण्यासाठी. तर सिंगापूर पाटीवरती सगळ्यांनी गाड्या लावून ती लोक इथून गेली होती सिंगापूर गावातून. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा मित्रांनो. तर माझं नाव अरविंद गोरे. मी आलो होतो रायडिंग पठारावरती आणि परत जाताना मला रस्त्यावरती एक हरणटोळ नावाचा साप, जो की झाडावरती राहतो, हिरव्याच कलरचा असतो, सेम कलर त्याचा झाडासारखाच असतो, तर तो दिसला मित्रांनो. तर मित्रांनो आता आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे आणि आम्ही परतीच्या मार्गाला परत चाललो. नंतर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो 100% आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुमचं एक सबस्क्राईब तुमच्या मित्रासाठी खूप मोठा आहे.